नमस्कार, किचन तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण प्रेशर कुकरमध्ये मटणाचा आणि रस्सा झटपट आणि अगदी कमी साहित्यात कसा बनवायचा हे पाहणार आहोत. यासाठी मी इथे अर्धा किलो मटणाचे पीस स्वच्छ धुवून घेतले आहेत. यामध्ये हळद, चवीपुरता मीठ आणि लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करून थोडा वेळ रेस्ट करून ठेवूया. यानंतर आपण मसाला तयार करून घेऊया. यामध्ये मी सुके खोबरे, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरे, शहाजिरे आणि धने आणि दालचिनी पूड करून घेतली आहे. हे सर्व मिक्सरला फाईन पेस्ट करून घेऊया. यानंतर कुकरमध्ये तेल गरम झाले की एक कांदा बारीक चिरून फोडणीला टाकून घेऊन चांगला परतून घेऊया. यामध्ये 1-2 तमालपत्र टाकून घेऊया. नंतर आपण तयार केलेले वाटण घालून घेऊन परतून घेऊया. यामध्ये आपण हळद, मीठ, लिंबू लावून ठेवलेले मटण घालून घेऊया. नंतर हे मटण चांगले मसाल्यामध्ये मिक्स करून परतून घेऊया. यामध्ये 1 ग्लास पाणी घालून चांगले मिक्स करून घेऊया आणि कुकरचे झाकण लावून घेऊया आणि 4 शिट्ट्या करून घेऊया. 4 शिट्ट्या झाल्या आहेत. आता कुकरचे झाकण उघडून पाहूया. हे पहा, आपले मटण छान शिजले आहे आणि आपला आणि रस्साही तयार झाला आहे. अशा प्रकारे आपलं मटण सूप किंवा आणि रस्सा अतिशय हेल्दी आणि टेस्टी खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तसेच किचन तडका मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.